नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्याला काय आज लाडवांची ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये आपण आज डिंक लाडू, खजूर लाडू बनवणार आहोत, मूग लाडू बनवणार आहोत. आणि आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ते आहेत नाचणीचे लाडू. आजचे जे नाचणीचे लाडू मी तुम्हाला दाखवणार आहेत ते अगदी साखर किंवा गूळ न वापरता बनवणार आहे. तीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नाचणीचे गुणधर्म तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आज मी जे नाचणीचे लाडू तुम्हाला दाखवणार आहे ते शुगर फ्री नाचणीचे लाडू आपण बनवणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात. इथे आपण 1 किलो नाचणीचं सत्व घेतलेलं आहे. नाचणीला छान मोड आणून, छान सुकवून, गिरणीमध्ये दळून त्याचा अगदी वस्त्रगाळ करून त्याचा सर्व कोंडा काढून अशा पद्धतीने हे नाचणीचं सत्व आपण बनवतो. तर 1 किलो नाचणीचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण नाचणीचे लाडू बनवण्यासाठी पीठ तयार करतो. इथे काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण 150 ग्रॅम काजू, 150 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम इथे आपण पिस्ते घेतलेले आहेत, 100 ग्रॅम इथे अक्रोड घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. 1 किलो खजूर आपण बिया काढून घेतलेली आहे. 100 ग्रॅम आपण इथे डिंक घेतलेला आहे आणि 200 ग्रॅम किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. आणि इथे आपण साजूक तूप वापरणार आहोत. मी प्रत्येक जे लाडू बनवते त्याच्यासाठी साजूक तुपाचाच वापर केलेला असतो. अगदी घरगुती तुपापासूनच आपण हे लाडू बनवतो. सुरुवातीला आपण एका कढईमध्ये 4-5 पळ्या तूप टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे नाचणीचं सत्व टाकलेलं आहे. नाचणीचं सत्व छान तुपावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी खमंग भाजायचं आहे. नाचणीच्या लाडूची जी चव असते ना ते आपण जे पीठ भाजतो किंवा नाचणी सत्व जे भाजून घेतो ना त्याच्यावरच असते. नाचणी सत्व जर आपलं थोडंसं कच्चं राहिलं तर लाडवाची टेस्ट बदलते. म्हणून अगदी खमंग असं हे नाचणी सत्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मी जेवढ्या प्रमाणात तुम्हाला दिसते तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. अगदी पातळ मी हे नाचणी सत्व करून घेतलेलं आहे. तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. नाचणी सत्व छान भाजायला लागणार की थोडंसं हलकं होतं. जसं आपण बेसन पीठ भाजतो, बेसन पीठ भाजता जसं हलकं पीठ होतं त्याच पद्धतीने हे नाचणीचं पीठ आपलं हलकं झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल किती प्रमाणात त्याच्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे. छान खमंग असं हे नाचणी सत्व आपलं भाजून झालेलं आहे. आता काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये आपण खोबरं भाजून घेतोय. खोबरं पण छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. 200 ग्रॅम आपण इथे खोबरं घेतलेलं आहे. खोबरं भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकलेलं आहे. जसं लागेल तसं तुपाचा आपण वापर करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बदाम टाकलेले आहेत. ते तुपामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे. बदाम भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून सुरुवातीला मी बदाम टाकलेले आहेत. बदाम थोडेसे भाजून झाले की त्याच्यामध्येच आपल्याला सगळे जे घेतलेले ड्रायफ्रूट आहेत ते टाकायचे आहेत. जसे काजू, अक्रोड आणि पिस्ते. मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याच प्रमाणात मी हे लाडू नेहमी बनवत असते. खूप छान चविष्ट आणि खमंग हे लाडू लागतात. ड्रायफ्रूट आपले छान भाजून झाले की काढून घेऊयात. जास्त पण भाजायचे नाही आहेत किंवा जास्त पण तळून घ्यायचे नाहीत. अगदी हलकेसे तळायचे आहेत. आता त्याच्यामध्येच आपण थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपावर आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. 100 ग्रॅम आपण इथे डिंक वापरलेला आहे. डिंक तळताना नेहमी काळजी घ्यायची असते की डिंक आपला छान तळला गेला पाहिजे, कच्चा राहायला नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. तशा पद्धतीने डिंक पण आपण तळून घेतलेला आहे. काढून घेऊयात. आता त्याच्यामध्येच आपण जी खजूर घेतलेली आहे ती छान परतून घ्यायची. अगदी थोड्याशा तुपावर ही खजूर आपल्याला परतायची आहे. अगदी खजूर आहे ती अगदी मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. तुम्हाला दिसत असेल अगदी छान अशी ही खजूर मेल्ट झालेली आहे, एकजीव झालेली आहे. आता आपण जे नाचणी सत्व भाजून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये जे सर्व साहित्य घेतलेलं आहे जसे की खोबरं, सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले आहे, डिंक घेतलेला आहे, तो बारीक करून टाकलेला आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचाभर सुंठ पावडर घालायची आहे. 1 चमचाभर जायफळ पावडर घालायची आहे आणि 2 चमचे वेलची पूड घालायची आहे.
आता ह्याच्यामध्येच आपण जी खजूर परतून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य छान एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला वाटत असेल की हे थोडंसं पातळ झालेलं आहे, जसं आपण ह्याच्यामध्ये खजूर मिक्स करतो तसं आपलं हे मिश्रण थोडंसं ड्राय व्हायला लागतं, त्यामुळेच मी तुपाचा वापर जास्त केलेला आहे। एवढं मिश्रण आपलं पातळ झालेलं आहे, पण थोड्या वेळाने लगेच ते अशा पद्धतीने कोरडं व्हायला लागतं। तुम्हाला दिसत असेल अगदी कोरडं व्हायला लागलेलं आहे। आता आपण याचे लाडू बांधून घ्यायचे। सुरुवातीला मिश्रण किती पातळ होतं आणि आता तुम्हाला दिसत असेल किती हे कोरडं झालेलं आहे। अशा पद्धतीने आपण हे नाचणीचे लाडू बनवलेले आहेत। हे नाचणीचे लाडू अगदी शुगर फ्री आहेत, त्याच्यामुळे कोणीही खाऊ शकतं, की छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू खाऊ शकतं। जसे की डायबिटीज ज्यांना असेल ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतात, जिमला जाणारी जी मुलं असतात तेही हे लाडू खाऊ शकतात। अशा पद्धतीने नाचणीचे लाडू आपण सर्व बनवून घेतलेले आहेत। आता बाकीचे पण लाडू मी सर्व बनवणार आहे, त्यासाठी सर्व तयारी करून घेतलेली आहे। जसे की आपल्याला डिंक लाडू बनवायचे, त्यासाठी मी खारीक पूड घेतलेली आहे, ती पण थोड्याशा तुपावर आपण भाजून घेतलेली आहे। खोबरं भाजून घेतलेलं आहे। एक एक करून सर्व तयारी मी लाडवाची करून घेतलेली आहे। आपल्याकडे आठवड्याच्या ज्या ऑर्डर असतात त्याचे एकाच दिवशी सर्व लाडू बनवले जातात। तर अशा पद्धतीने सर्व लाडवांची आपण तयारी करून घेतोय। डिंक लाडू कसे बनवायचे किंवा खजूर लाडू कसे बनवायचे, बऱ्याचशा लाडवांची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथे तुम्ही अगदी डिटेल्समध्ये म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात पण डिंक लाडू कसे बनवायचे किंवा 1 किलोमध्ये डिंक लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी मी टाकलेली आहे, त्याच्या लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ते एक करून सर्व साहित्य तुपावर ते भाजून घेतलेलं आहे। तर सर्व लाडवांची मी तयारी करून घेतलेली आहे। अगदी फ्रेश लाडू आपण आपल्या कस्टमरला देत असतो। डिंक लाडूमध्ये मी मेथा पण टाकते। जसे आपल्या कस्टमरला लाडू हवे असतात तशा पद्धतीने आपण बनवून देतो। काही जणांना मेथी टाकलेले लाडू आवडत नाही तर त्यांना बिना मेथीचे लाडू देतो, किंवा काही जणांना मेथी आवडते तर आम्ही मेथी टाकून पण देतो। जसं त्यांची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आपण बनवून देत असतो। तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडवांची तयारी करून घेतलेली होती। तर आपल्याला खजूर लाडू बनवायचे होते, तशा पद्धतीने आपले खजूर लाडू पण तयार आहेत। तुम्हाला दिसत असतील सगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण टाकलेले आहेत। भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, खसखस, खोबरं, डिंक, काजू, बदाम, पिस्ते मध्ये वापरून अशा पद्धतीने छान खुसखुशीत आणि अगदी मऊ असे हे आपले खजूरचे लाडू तुम्हाला दिसत असतील। चवीला अगदी छान चविष्ट असे हे लाडू लागतात। ज्या पद्धतीने आपण नाचणीचे लाडू बनवलेले आहेत त्याच पद्धतीने खजूर वापरून हे शुगर फ्री मुगाचे लाडू बनवलेले आहेत। अखंड हिरवे मुगाचे लाडू आपण हे बनवलेले आहेत। त्याच्यामध्ये पण आपण सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट टाकलेले आहे, डिंक टाकलेला आहे, खोबरं टाकलेलं आहे, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अशा प्रकारे हे आपले मूग लाडू पण आपले तयार आहेत। तुम्हाला दिसत असतील अगदी सॉफ्ट आहेत आणि छान भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये तूप आपण वापरलेलं आहे, सर्व प्रमाणात ड्रायफ्रूट वापरलेले आहेत। अगदी खुसखुशीत आणि मऊ असे हे आपले मुगाचे लाडू पण तयार आहेत। तर अशा प्रकारे सर्व लाडू आपण तयार करून घेतलेले आहेत। आजची आपली ऑर्डर तयार झालेली आहे। ही लाडू तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही सर्व माहिती मिळू शकता आणि तिथे तुमची ऑर्डर बुक करू शकता। आपले लाडू अगोदर बुक करावे लागतात, त्यामुळे सगळ्यांना जे लाडू जातात ते अगदी फ्रेश जातात। खूप दिवसाचे लाडू बनवलेले नसतात। ज्या दिवशी तुमची ऑर्डर येते त्याच्यानंतरच तुमचे लाडू बनवले जातात। तर अशा प्रकारे आपले लाडू पॅकिंग केले जातात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया असे छान छान व्हिडिओ घेऊन।